पहार. पुन्हा एकदा ऐकूया संदीप बालके यांचा मधुर आवाज. धन्यवाद प्रशांत सर. या दरम्यान पहा आपण मॅचला सुरुवात झालेली आहे. मुन्ना शेख ती जर इथे पाहिलं तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मैदानामध्ये आपण पाहत आहोत की जरूर ऋतिक सांगळेचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूत एक धाव घेतलेली आहे. दोन नाशिकचे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत. मुन्ना शेख विरुद्ध अखिलेश सिंग अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं या ठिकाणी संतोषजी कुदळे हे सुद्धा आता उपस्थित झालेले आहेत. त्यांचा संघ निश्चित टॉपरमध्ये पोहोचलेला आहे. ए ग्रुपमधून उशिरा आगमन झालेलं आहे परंतु आगमन झालेलं आहे. विशेष आहे. लालूभाई आपलं या ठिकाणी आपलंही मनपूर्वक परत एकदा स्वागत असणार आहे. जाऊया मैदानामध्ये. नवनाथ हडवळे यावेळेस पहा नवनाथचा फटका. ऋतिक चेंडूवर आहे. धावचीची संधी होती पहा. ती चेंडू मात्र मैदानात डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र एक धाव आलेली आहे. अगदी मुन्ना शेखने एका धावेने खातं खोललेलं आपण पाहिलेलं आहे. पहा क्रिकेटचा खेळ कशा प्रकारे रंग बदलत असतो ना हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र जो संघ विजय होणार आहे तो एलिमिनेटर राऊंडमध्ये आपल्याला उद्या पाहायला मिळेल. परंतु इथे जो परास्त होईल त्या संघाचं आव्हान संपलं जाईल. यावेळेस अप्रतिम बॉल मैदानामध्ये पहा. अखिलेश सिंग, सिंग इज किंग आपण मैदानामध्ये पाहत आहोत. निर्धाव जाणारा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. 7S लाईव्हच्या स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकता किती वेगामध्ये हा चेंडू गेला मैदानामध्ये. कृष्णाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल असणार आहे मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघ निश्चित एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस परत एकदा अप्रतिम चेंडू. अखिलेश सिंग, सिंग इज किंग इथे मात्र सरस ठरताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. डॉट बॉल मैदानामध्ये चाललेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहत आहोत 4 बॉल टाकले गेले अखिलेश सिंगकडनं आणि फक्त इथे एक धाव मात्र खर्च केलेली आहे मैदानामध्ये. हे आपण पाहत आहोत. पुढचा बॉल पाहूया मैदानामध्ये. यावेळेस मात्र फटका खेळलेला आहे परंतु मिड विकेटमध्ये आपण स्वतः एश एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार सचिन शिरतरला आपण बघणार आहोत. एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक जर आपण पाहिला 2 धावा 5 चेंडूमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या षटकातील शेवटचा बॉल जो मैदानात आपल्याला पाहायला मिळतील संतोष भालेराव आणि सतीश भालेराव जे मैदानात पंच म्हणून काम पाहत आहेत. बऱ्याच वेळा आपण त्यांची माहिती देत असतो, उल्लेख करत असतो की टेनिस क्षेत्राला एक फार मोठं त्यांचं योगदान जे प्राप्त झालेलं आहे. यावेळेस मुन्ना शेख पहा. ऋतिक मिस फिडिंग झालेली आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहत आहोत की सचिन शिरतर चेंडूवर दाखल होईल. सरळ फेकी एसटी रक्षक कृष्णा पवारच्या हातात दाखल होईल. तत्पूर्वी ते 2 धावा पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहत आहोत की यशवंत भाऊ पाचंगे, यामन जय माता दी, राहुल राऊत 11 घुलेवाडी संघाने बनवलेले आहेत त्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला थोडी घाई करायची आहे. पहा परत एकदा आपण पाहत आहोत की आकाशामध्ये हळूहळू थोडेसे ढग साचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वारंवार या स्पर्धेदरम्यान सुद्धा पावसाचा व्यत्यय जो आलेला आहे परंतु आमचे पैलवान राजेंद्रदादा शिंदे पाटील युवा मंचचे सहकारी अगदी ताबडतोब मैदानाची पाठराखण करतायत. त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं नियोजन करतायत. अगदी कव्हरसुद्धा आच्छादित केलेले आपण मैदानामध्ये पाहिलेले आहेत. खेळपट्टी मात्र निश्चित या स्पर्धेसाठी एक चांगल्या प्रकारची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आहे. ओव्हर क्रमांक 2ची जबाबदारी इथे आपण जर पाहिलं तर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आपण पाहत आहोत की ऋतिक सांगळेला पाचारण केलेलं आहे. ओव्हर क्रमांक 2 ऋतिक सांगळे गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत. स्ट्राईकवर असणार आहे आपण पाहत आहोत नवनाथ हडवळे, संगमनेर तालुक्याचा वंडर बॉय आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. समोर ऋतिक सांगळेचं षटक आव्हान असणार आहे. पहा इथे मात्र ऋतिकचा चेंडू मैदानात निर्धाव गेलेला आहे. थोडंसं मला जर वाटतं की नमुना हताश दिसतोय कारण तर लगातार चेंडू निर्धाव जात आहे परंतु हा असा खेळाडू आहे की एक जिद्दी खेळाडू आहे. अगदी त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा ह्या निश्चित कुठल्याही संघासाठी एक टर्निंग पॉईंट असतो. परंतु यावेळेस
एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला आणि चेंडू पाहूया जाईल सीमारेषा पार येणार आहे तिथे मात्र पहिलवान राजनदादा शिंदे पाटील यॉमनचा दमदार षटकार साधावा. यावेळेस पहा विकेट येते आणि विकेट येते मैदानामध्ये नवनाथ हडवळे बाद होताना आपण बघणार आहोत. इथे ऋतिक सांगळेने मात्र कमाल केलेली आहे. पहा महत्वाची विकेट नवनाथ हडवळेची विकेट आपण पाहत आहोत. अगदी पायाला लागून तिथे मात्र एसटी उद्ध्वस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाय मात्र स्टंपला लागला गेला आणि नवनाथ हडवळेची आलेली विकेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि न्यू बॅटर अगदी तिथे मात्र तयारीत दिसत आहेत आपल्याला. रवी बर्डे दाखल होतील मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. 10 धावांवर येणारी विकेट नवनाथ हडवळेची आपण जी पाहत आहोत. आणि बघूया आता मात्र हा तर एक दबाव असणार आहे परंतु आयकॉन मुन्ना शेख या फलंदाजाला सर्वजण ओळखतात चांगल्या प्रकारे. शेवटपर्यंत मॅचला घेऊन जाणारा हा जो खेळाडू आहे मुन्ना शेख जोपर्यंत मैदानात आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत निश्चित इथे काही धावा येताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. योगेश कानवडेला सुद्धा आपण आज या ठिकाणी पाहत आहोत परंतु जरा वेगळ्या लुकमध्ये योगेश कानवडे पाहायला मिळत आहे. अशा लुकमध्ये मी पहिल्यांदाच त्याला पाहत आहे परंतु इथे मात्र चेंडू खेळला गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चेंडू जाईल सीमारेषा पार येईल तिथे मात्र रवी बर्डेचा दमदार चौकार.
जोडल्या जात आहे. 14 धावा या षटकात ऋतिक सांगडेने खर्च केलेले आहेत. एक महत्त्वाची विकेट आपण पाहत आहोत नवनाथ हाडवळेची या षटकामध्ये आलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये जो टॉस केला जाणार आहे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे या दोन संघांमध्ये बी ग्रुपमधील पहिली मॅच आणि त्या पहिल्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत. अखिलेश सिंग ओव्हर क्रमांक 3 पहिला बॉल परत एक स्क्वेअर कटचा सुरेख फटका रवी बर्डेचा चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. इथे पहा अखिलेश सिंगचा पुढचा बॉल इथे सुशांत पहा चेंडूवर आहे परंतु इथे एक धाव पूर्ण केली जाणार लेग बाईटच्या स्वरूपात येणारे अतिरिक्त धाव आपण बघणार आहोत. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून यशवंतभाऊ पाचंगे जे माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी संघाचा धावफलक 24 धावांवर पोहोचला जाणार आहे. तर पहा अखिलेश सिंग आपण यश एंटरप्राइजेस या संघाकडनं तिसरे षटक मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना 1.2 षटकामध्ये आत्तापर्यंत 9 धावा मात्र ज्या खर्च केलेल्या आहेत. परंतु इथे आपण बघणार आहोत की दोन नाशिकचे स्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नाशिक का आसिक मुन्ना शेख आणि दुसऱ्या बाजूला अगदी तेज तर्रार गोलंदाज सिंग इज किंग अखिलेश सिंग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो दरम्यान इथे पहा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक सिंगल घेतली जाणार आहे. मैदानात धनंजय कडलक आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूवर दाखल होताना एक सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला जाईल. धावफलक पोहोचला जाईल 25 धावांवर. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा जो धावफलक पाहायला मिळत आहे. तिसरी ओव्हर जी मैदानामध्ये यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी या संघाकडनं आपण पाहत आहोत. अखिलेश सिंग गोलंदाजी मार्गवर आहे. भैया मनेरला पण शॉर्ट फाईन लेगमध्ये पाहत आहोत. तेजस दिघे मात्र शॉर्ट थर्डमॅनमध्ये आहे. सुशांत गायकर सुद्धा कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करत आहे. यावेळेस निश्चित आपण बघणार आहोत दिशाहीन चेंडू असणार आहे डाव्या एसटीच्या बाहेर. सतीश भालेराव यांच्या माध्यमातून आलेला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळेल. दरम्यान मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ सचिन शिरतर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. मिड विकेटमध्ये विकी मुंडेला आपण बघणार आहोत. तर पुढचा बॉल अखिलेश सिंगच्या मैदानामध्ये पाहूया कशा प्रकारचा असणार आहे. कारण रवी बर्डेची बॅटिंग आतापर्यंत 2 चौकार खेळले. यावेळी एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडू उडवला. धनंजय कडलक दूर असेल. चेंडू जाईल सीमारेषा पार येईल तिथे मात्र एक दमदार चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. 30 धावसंख्या 2.4 षटकात होतीये. धावफलकावर आपण पाहतो रवी बर्डेचा चौकार. यानंतर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव गेला. आपण पाहतो कृष्णा पवार एसट्यांच्या पाठीमागे. इथे फेकी होतीये पहा. अपील केलं जाईल परंतु आपण पाहणार आहोत की इथे एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल. सुरेख फेकी झाली होती एसट्यांवर आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची बहुतेक मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. बघूया आता तिसरे पंच राजे डावकर आपल्याला पाहायला मिळतील काय निर्णय या ठिकाणी घेत आहेत. कारण हा डिसिजन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे डेंजर झोनमध्ये. कारण मुन्ना शेख नॉन स्ट्राईक एंडला होते. डिसिजन पेंडिंग आहे परंतु लवकरच काही क्षणात हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाणार आहे.
डिसिजन नॉट आउट आणि बाईकच्या स्वरूपात येणारी एक सिंगल धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा यानंतर बी ग्रुपच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि बी ग्रुपमध्ये पहिली लढत असणार आहे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे. अजय यरमल परत एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पहा इथे कृष्णा पवारची फेकी अचूक होती परंतु एक सिंगल बाईकच्या स्वरूपात आलेली आहे. धावफलक 31 धावांवर पोहोचला जाणार आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकात आपण बघणार आहोत. अखिलेश सिंग आत्तापर्यंत एक बॉल एक षटक 1 ओव्हर 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 15 धावा खर्च केलेल्या आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील आपण बघणार आहोत. 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर मुन्ना शेख स्ट्राईकवर आपण मैदानात पाहणार आहोत. इथे पहा मुन्ना शेख साठी चेंडू अपील केलं गेलं मैदानामध्ये आणि विकेट येते पहा मैदानात. सिंग इज किंग. अखिलेश सिंग विकेट घेत असताना मुन्ना शेख याला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. विकेट येते मात्र बिग विकेट असणार आहे. ऐकॉन खेळाडू मुन्ना शेख मात्र मैदानाच्या माघारी जाताना आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र सुरेख बॉल आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा. दरम्यान शरीरावर लागलेला चेंडू तिथे लेग बाईटच्या स्वरूपात येणारी एक अतिरिक्त धाव जी मैदानामध्ये मिळणार आहे. धावफलक 33 धावांवर पोहोचला जाणार आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि महत्त्वाचे खेळाडू नवनाथ हाडवळे आणि मुन्ना शेख मैदानाच्या माघारी गेलेले. या सामन्यात सुद्धा परत एकदा वैभव जाधव याच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे कारण वैभव जाधव आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु सातत्याने जर पाहिलं तर ज्या वैभव जाधवने अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या खेळी साकारलेल्या आहेत आणि इथेच परत एकदा एक मोठी जबाबदारी वैभववर असणार आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पूल केला गेला. नो मॅन्स लँडमधून चेंडू जाईल सीमारेषा पार. येणार आहे एक दमदार षटकार. 6 धावा. बघा इथे पहिला बॉल खेळण्यासाठी आला. षटकाराने सुरुवात केली. इरादे स्पष्ट केले. यावेळेस ऋतिक सांगलीची होणारी वापसी आपण मैदानात पाहतो. पण याच्या अगोदर एक वेगवान चेंडू टाकला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. परंतु नंतर आपण जर पाहिलं थोडासा चेंज ऑफ पेस आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. ऋतिकच्या माध्यमातून निर्धाव जाणारा चेंडू अगदी एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात स्थिरवलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
यावेळेस पहा सुरेख चेंडू होता, परंतु डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अगदी एक अप्रतिम फटका वैभव जाधवचा आपल्याला पाहायला मिळेल. चौकार, 4 धावा. माध्यमातून पाहायला मिळते, कधी ऋतिक सांगळेचं कमबॅक पाहायला मिळतंय, त्यानंतर परत एकदा वैभव जाधवचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि टॉस का बॉस, टायगर टॉस का बॉस जिथे आहे ना, तिथे मात्र खेळलेला हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. आलेला चौकार आपण या दरम्यान जो पाहिलेला आहे. यावेळेस पहा सुरेख बॉल असणार आहे आणि इथे आपण बघणार आहोत मैदानात विकेट येते. वैभव जाधव बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटीचा एज घेऊन जाणारा चेंडू सरळ आपण पाहत आहोत कृष्णाच्या हातात दाखल झाला आणि विकेट इथे इथे पहा मोठी विकेट असणार आहे वैभव जाधवची. 1 षटकार 1 चौकार, परंतु जशात तसं उत्तर ऋतिक सांगळेच्या माध्यमातून इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत, 3 विकेट गेलेले आहेत. न्यू बॅटर आपण किरणला मैदानामध्ये बघणार आहोत. किरण शिर्के आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 बाद 43 धावा. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील आपण बघणार आहोत. 1.5 षटकात 25 धावा आणि 2 विकेट ही कामगिरी ऋतिक सांगळीची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी संघाकडनं किरण शिर्के डावकरा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बघूया इथे शेवटचा बॉल 4थ्या षटकातील असेल. इथे पहा अप्रतिम चेंडू असणार आहे ऋतिकचा. ओव्हर समाप्त होणार आहे. 4 षटकानंतर आपण या ठिकाणी पाहत आहोत. यशवंतभाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 घोलेवाडी संघाने बनवल्या. 43 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. 4 ओव्हर संपलेले आहे. 2 षटक जे शिल्लक असणार आहे मैदानामध्ये. तर 2 षटकामध्ये इथे कोणाकडे जाण्याचा निर्धार केला जाणार आहे. थोडीशी बातचीत सचिन शिरतर करेल विके मुंडेबरोबर आणि मला वाटते सुशांत गायकर याच्याकडे जाण्याचा निर्धार केला जाणार आहे. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली होती. सचिन शिरतर स्वतः संघनायक आपण यश एंटरप्राइजेस संघाचा पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर येणार आहे. रवी बर्डेला आपण पाहत आहोत. 7 बॉलमध्ये 13 धावा 3 चौकाराच्या माध्यमातून बनवलेले आहे. तो मात्र आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. तीन बाद 43 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटक संपलेले आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात सचिन शिरतर आपल्याला पाहायला मिळेल आणि बघूया 2 षटकात 25 धावा 2 विकेट घेणारा ऋतिक सांगळे या मॅचमध्ये आपण पाहत आहोत. तर रवी बर्डे स्ट्राईकवर असणार आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात मैदानामध्ये होत आहे. पहिला बॉल बॅटीचा आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू असणार आहे आणि तिथे कोण आहे? अगदी आपल्याला कोल्हेवाडीचा सुपरस्टार पाहायला मिळेल. तेजस दिघे आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्हर स्वीपचा किंग आहे. अगदी 7S लाईव्हच्या स्क्रीनवर आपण जरा लक्ष टाकलं तर 2
कॅमेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत की निश्चित छायाचित्रण करतायत. इथे मात्र बॅटीचा एज इनसाइड झालेला चेंडू असणार आहे. भैया मणियार चेंडूवर दाखल होईल. दरम्यान एक सिंगल मात्र बनवली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक 44 धावांवर पोहोचला जाणार आहे. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर सचिन शिरतरच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळालेले आहे. इथे मात्र किरण शिर्के आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळणार आहे. राहुरी तालुक्याला बिलॉंग करणारा हा जो खेळाडू मैदानामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं तर पहा किरणची देहयष्टी जरी आपण जर पाहिली तर आपल्याला मात्र मूर्ती लहान दिसते, परंतु पहा आपल्या खेळाच्या माध्यमातून कीर्ती महान जी बनवलेली आहे किरण शिर्केने तो मात्र स्ट्राईकवर आलेला आहे. इथे क्षेत्ररक्षणात बदल केला जाणार आहे. आपण पाहत आहोत महेश चव्हाणला मात्र आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये मैदानामध्ये जे पाहत आहोत. तर जाऊया मैदानामध्ये. सचिनचा पुढचा बॉल मैदानात. यावेळेस चेंडू मात्र फेकला गेला सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये. येणार आहे किरण शिर्केचा दमदार षटकार. 6 धावा. ते फलंदाजाला थोडंसं खलनायक तर बनावंच लागणार आहे, कारण इथे धावा बनवायच्या म्हटल्यानंतरला गोलंदाजावर आक्रमण करावं लागणार आहे. किरणचा आलेला षटकार. पाहूया सचिनचा पुढचा बॉल. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू उडवलेला आहे. दरम्यान सिंग इज किंग अखिलेश सिंग चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. इथे मात्र 52 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यशवंत भाऊ पाचंगे या मंच जय माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी संघाकडनं या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा. तर इथे मात्र किरण आक्रमण करताना आपण पाहत आहोत सचिनच्या गोलंदाजीवर. हा पुढचा बॉल परत एकदा सुरेख आक्रमण. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू फेकला गेला आणि चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. षटकार. मैदानामध्ये 58 धावा होत आहे. पहा इथे आक्रमण कसं केलं जात आहे ते आपण पाहत आहोत. 2 षटकार वसूल केले जात आहेत. या षटकामध्ये सचिन शिरतरच्या एक चांगली बॅटिंग आपल्याला किरण शिर्केची जी पाहायला मिळते मैदानामध्ये, की जिथे आपण पाहत आहोत की घोलेवाडी संघाच्या धावफलकात भर घालणारी बॅटिंग आहे. पहा एका बाजूला रवी बर्डेने 9 चेंडूत सामना केला आहे, 14 धावा बनवल्यात आणि तिथे 4 बॉलमध्ये 14 धावा बनत असताना किरण शिर्के आपल्याला मैदानामध्ये जो पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल सचिनचा असणार आहे या षटकातील. आत्तापर्यंत 15 धावा 5 बॉलमध्ये खर्च करताना आपण सचिन शिरतरला जे मैदानामध्ये पाहत आहोत. शेवटचा बॉल बघूया आता. इथे शेवटच्या बॉलवर काय चित्र लिहिलेलं असणार आहे, काय लिहिलं जाईल ते मात्र आपण पाहूया. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे जरूर वापसी होणार आहे. मिडॉनमध्ये चेंडू. लॉंगॉनमध्ये आपण ऋतिक सांगळेला पाहत आहोत. चेंडू दाखल होईल. एक सिंगल मात्र बनवली जाईल. सिंगलच्या माध्यमातून ओव्हर क्रमांक 5 ची होणार आहे समाप्ती. 5 षटकानंतर 59 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये यशवंत पाचंगे युवा मंच जय माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी संघाने बनवलेले आहेत. शेवटचे षटक मैदानामध्ये असणार आहे. 6व्या षटकासाठी जरूर सुशांत गायकर याच्याकडे जाण्याचा निर्धार या ठिकाणी केला जाणार आहे. अंतिम षटक असणार आहे, कारण अंतिम षटकातील धावा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि इथे पाहणार आहोत की किती धावांचं लक्ष यशवंतभाऊ पाचंगे जय माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी हा संघ बनवणार आहे हे आपल्याला टार्गेट काही वेळात पाहायला मिळेल. त्यासाठी 6 चेंडूची वाट ही आपल्याला पाहावी लागणार आहे. दी मैदानामध्ये स्वतः मुन्ना पाणी घेऊन येत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे, कारण महत्त्वाच्या सूचना असतात. एक मोठा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे. आज ऑल इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये मुन्ना शेख हे नाव मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं, कारण अगदी अनेक मैदानामध्ये इतिहास ज्याच्या बॅटमधून रचले गेले. धावसंख्या 59 धावसंख्या. धावफलकावर
बनवली गेलेली आहे. शेवटचे षटक मैदानामध्ये असणार आहे. सुशांत गायकरला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज सागर शेळके नाही आहे आणि त्यामुळं साहजिक ती जी उणीव तर मागच्या मॅचमध्ये सुशांतने जाणीव करून दिली नाही, परंतु आता या मॅचमध्ये महत्त्वाचं षटक असणार आहे. कारण इथे जो परास्त होणार आहे त्या संघाला मात्र स्पर्धेचे दार हे बंद झालेले असणार आहे आणि जो संघ जिंकणार आहे तो एलिमिनेटर राऊंडमध्ये आपल्याला उद्या या मैदानामध्ये पाहायला मिळेल. हे बघा, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, अजय यरमल, आपण टॉस का बॉक्समध्ये येऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबायचं आहे. अजय यरमल आणि त्यानंतर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यमनचे कर्णधार, आपणालाही विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण थांबायचं आहे. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. ग्रुप बी. हे बघा, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, कर्णधार शेखर शेळके आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच राहुल शेळके, कर्णधार आपण फेअर डिलिव्हरी असणार आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि बिकेट जातीय मैदानामध्ये किरणची हे आपल्याला पाहायला मिळेल. रबीची आपण मैदानामध्ये पाहत आहोत. परत एकदा एक मोठा धक्का यशवंतभाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 गोलेवाडी संघाला बसताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बघा, तो स्टेडियमच्या आतमध्ये जो कॅमेरा आहे ना, तिथे ते लहान लहान मुलं बसलेले आहे कॅमेऱ्याच्या खाली. त्या लहान मुलांना विनंती असणार आहे ते कॅमेऱ्याच्या खाली जे आपण बसले साईडला व्हायचं आहे तिथे. हे पहा, ते जे कॅमेऱ्याच्या खाली बसलेले खेळाडू आहेत ना, त्यांना विनंती असेल आपण जरा साईडला व्हा. नो बॉल आलेला आहे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. इथे एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि इथे पहा विकेट. साजिद मौलाना इथे धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या माघारी जावं लागणार आहे साजिदला. तुझ्यासाठी
इथे बघूया सागरसाठी हा चेंडू मात्र आपण मैदानात निर्धाव बघणार आहोत. पहा सुशांतची परत एकदा एक सुसाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आमचे कसबे सुकणेचे निफाड तालुक्यातील मित्र अहमद पठाण हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचा 7 एस लावूया यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. अहमद भाई आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया मैदानामध्ये. पुढचा बॉल इथे पहा चेंज ऑफ पेस जे पाहायला मिळतात ना आपल्याला सुशांतच्या माध्यमातून. इथे आता संतोष भालेराव सर पाहणी करतील कारण सागर जो आपण पाहत आहोत परंतु पंच काय निर्णय देत आहेत हा एक महत्त्वाचा असणार आहे. वो शाहरुख पठान श्रीरामपुर वाले इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है. हमारे एक बेहतरीन कमेंटेटर है अहिल्यानगर जिले के. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. वाईट बॉल. चेक संतोषजी कुदळे साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आदरणीय संतोषजी कुदळे संघ मालक आहेत. आपल्याला नम्र विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. बघूया वाईट बॉल आलेला आहे. 64 धावा धावपलिकावर आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान परत एकदा या ठिकाणी आमचे मित्र नगरसेवक ताराचंद भाऊ कोते पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये उडवला गेलेला आहे. धनंजय कडलक पाठलाग करेल. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. चौकाराच्या माध्यमातून धावफलक आपण बघणार आहोत. 68 धावांवर पोहोचला जाईल. 68 धावा बनतायत. सुरेख फटका सागर बोडकेने खेळलेला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहत आहोत 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेलेल्या आहेत. मैदानात कृष्णा पवार क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करत आहे परंतु 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पुढचा बॉल निश्चित खराब चेंडू असणार आहे. दिशाहीन असणार आहे कारण इथे अतिवेग हा नेहमी संकटात नेतो. आणि त्याच प्रकारे इथे आपण पाहता की वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर गेला. पंच संतोष भालेराव यांच्या माध्यमातून वाईड बॉल मात्र देण्यात आलेला आहे. 69 धावसंख्या 6 फलंदाजांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे चेंज ऑफ पेस सुरेख बॉल असणार आहे. निर्धाव जाईल चेंडू सुशांतचा. आणि आता अंतिम चेंडू या षटकातील असणार आहे. पहा काय प्रकारची मुसंडी यश एंटरप्राइजेस संघाने केलेली आहे. परंतु इथे सुद्धा जर आपण पाहिलं यशवंतभाऊ पाचंगे या मंच जय माता दी राहुल राऊत 11 संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहे. आणि नवनाथ हडवळे रोहन मडके यांची एक सुरेख गोलंदाजी आपल्याला यानंतरच्या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. इथे पहा विकेट येते. एसटी गुल होतीये. सागर बोडके बाद होईल. 69 धावा 7 फलंदाजांच्या मोबदल्यात बनल्या गेल्या धावपलिकावर. यशवंतभाऊ पाचंगे युवा मंच जय माता दी राहुल राऊत 11 घोलेवाडी संघाच्या. आणि राहुल शेळके बंधूंमधली लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील.
संदीप सर थँक्यू सो मच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण का क्लायमेट सातत्यानं बदलतं आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. इथे संतोषजी कुलवळे सर आमच्याबरोबर आहेत, संघ मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. राजे उमाजी नाईक आणि खासदार सुजयदादा विखे पाटील मंच या दोन संघादरम्यान लढाई. राहुल शेळके आणि शेखर शेळके कर्णधार आहेत. टॉस टेल इज द कॉल. इट इज टेल. फिल्डिंग करूयात. शुभेच्छा आहेत. लगेच ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस तुम्हाला लगेच मैदानावरती यायचं आहे. संतोषजी कुदळे साहेब थँक्यू सो मच. राजे उमाजी नाईक संघाने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय ते 7 ठेवण्याकरता मैदानावरती शर्तीचे प्रयत्न करतील. 7 लाईव्हवरती आपण थोड्याच वेळात पहिले इनिंग समाप्त झाले, दुसरा पडाव पाडणार आहोत. मजा येणार आहे, मजा नाही जाम मजा येणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजे मास्तर आमच्या जॉईन होतील आणि त्यानंतर 7 लाईव्हवरती लाईव्ह ॲक्शन. चला बॅटर मैदानावरती यायचं, जास्त वेळ घेऊ नका. बॅटर चला दोन्ही. चला बॅटर चला मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका. क्लायमेट पुन्हा एकदा चेंज झालंय. खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नेम नाही आहे. सध्या माणूस लहरी झाला आणि पर्यावरणही तसंच झालेलं आहे. त्यामुळे आघाडीचे बॅटर मैदानावरती पाठवा. शीतकरण सजवलं गेलेलं आहे. आमचे मित्र शाहरुख पठाण काल बीडीचा दौरा संपवून आता संगमनेरमध्ये दाखल झालेले आहेत. शाहरुख आपलं देखील स्वागत आहे. तसं एका बाजूला संदीप बालके सर याचा अतिशय मधुर आवाज आपण तुम्ही ऐकताय. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये निश्चितच शाहरुखचं देखील एक मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये उत्तम प्रकारचे समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकतोय. आज या मॅचचा जर विचार केला तर अतिशय महत्त्वाचा सामना मैदानावरती आहे. दोन मातबर संघामधली लढाई, उत्तम प्रकारचा खेळ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पैलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंच प्रेझेंट डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मानाची स्पर्धा. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राजेंद्रदादा, अर्थात तरुणांच्या गळ्यातलं ताईत. बॅट्समन चला लवकर मैदानावरती. यापूर्वी अनिल स्कोरिंगचं काम करत होते आणि आता सध्या गौरव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अपडेटर म्हणून खूप मोठं नाव आहे. 208 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोकले गेले. एच एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतो आहे. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आता आहे. यात का शंकर यशवंतभाऊ पाचंगे, राहुल राऊत 11. आणि मगाशी जसं सांगितलं की जेव्हा स्पर्धा असतात तिथे राहुल राऊत आणि यशवंतभाऊ पाचंगे तर प्रोफेशनल ज्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी त्यांचं योगदान असतं. संघमालक म्हणून ते नेहमी काम करत असतात. एच एंटरप्राइजेस संघानं देखील दिमागदार कामगिरी केली. सामन्याला होते सुरुवात. दोन मातबर संघामधली लढाई. 70 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे.
आपल्याकडं पहिलं षटक टाकण्याकरता कृष्णा पवार आणि भैया मन्यार. अंडर प्रेशर एक चांगली इनिंग भैयाची झाली होती. खरं तर कृष्णाला तो पुरस्कार मिळाला होता आणि कृष्णाने मग तो भैयाला दिला होता. एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते की जेव्हा लोकल खेळाडू स्थानिक खेळाडू चांगली कामगिरी दर्जेदार कामगिरी या ठिकाणी करतात तेव्हा प्रोफेशनल खेळाडू व्यावसायिक खेळाडू त्यांचं कौतुक करत असतात. 70 रन इस वक्त स्कोर बोर्ड पर टारगेट रहेगा. 70 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त वो आने वाला समय बताएगा. कृष्णा पवार और भैया मनियार इस वक्त स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज कृष्णा दोनों प्रारंभिक बल्लेबाज गेंदबाजी करने के लिए किरण शिर्के. बहुत ही क्रुशियल मैच है किरण शिर्के के लिए. इस वक्त खिलाड़ी फ्लैंक पे कली पॉइंट उसके साथ 30 कवर मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी. ऑफ टर्म के बाहर सेकेंड कॉल सर पर खेल दिया मिड ऑन के ऊपर सेकेंड बाउंड्री के बाहर जाएंगे 4 रनों के लिए. तालियां बज रही है डगआउट में. कृष्णा ने इसी अंदाज से पहले मैच में शुरुआत की थी. इस मैच में देखिए थोड़ा शफल हुआ ऑफ टर्म के बाहर आए और ये गेंद बिल्कुल थोड़ा आगे डालने की कोशिश की गई थी. एक्शन रिप्ले देखिए बस इस लाइव द्वारा. आगे गेंद थी जल्दी भाप लिया था पोजीशन में. शरीर का संतुलन बहुत ही बढ़िया था. क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए उसमें कोई संदेह नहीं है. स्कोर 4 रन. सफल हुए गेंद बाउंड्री के बाहर स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच के फासला उस फासले को चीरते हुए गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए चौका. में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी भी किया. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. ये शॉट अच्छा रहता है. यहाँ बेहतर गेंदबाजी किरण द्वारा क्योंकि सफल होने वाले हैं ये तो बिल्कुल पता था क्या किरण शिर्के को. सफल हुए लेकिन इस बात सफल नहीं हुए. 3 गेंदों का खेल हुआ है. आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं किरण शिर्के बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. काबिलियत है इस प्रतियोगिता में. इनका प्रदर्शन बहुत ही बेहतरीन रहा लाजवाब रहा है और जो टॉप 10 है उसमें इनका नाम जरूर आएगा. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. ओ ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद. दोबारा एक बार फिर किरण को लग रहा था बल्लेबाज सफल हो जाएंगे तो फॉलो करने की कोशिश हो जाएगी. और इस प्रतियोगिता में टॉप 10 में है किरण शिर्के. 5 मैचेस बहुत महत्वपूर्ण मुकाबला इनके लिए. और बेस फिगर की बात करें तो 28 रन के 2 विकेट किरण शिर्के. बहुत सारे अपडेट मिलेंगे. गौरव हमारे साथ जुड़े हुए हैं. That's a beautiful delivery. Look at this ball just pitching out to the off stump. Batsman shuffling out to the off stump and looking for that square cut, beating completely. Ball going behind the wicket and there can be no run. अच्छा कमबैक है. कमबैक इज बेटर देन सेटबैक. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान. पहली 2 गेंदों पर 2 चौके. लेकिन पहले का कि टॉप 10 में है. टॉप क्लास गेंदबाजी भी हो रही है. कृष्ण पवार ऑन स्ट्राइक. ऑफ टर्म के बाहर आगे गेंद थी. इस बार भाप लिया पढ़ लिया और जड़ लिया बाउंड्री लाइन के बाहर. तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े सीना तान. कृष्णा ने इस खेल को बनाया आसान. 6 रन. छह रन की मंजूरी. गेंद ग्राउंड के बाहर. 6 रन. डेन्स बैटिंग पहले ओवर में 20 रन लक्ष्य 70 रनों का है. बहुत ही शानदार मुकाबला बीच मैदान पर. कृष्णा 2 गेंदों की अगर कहानी देखिए तो वो संघर्ष किया. पहली 2 गेंदों पर बहुत बढ़िया बल्लेबाजी. उसके बाद में किरण शिर्के ने कमबैक किया था लेकिन आखिरी 2 गेंदों पर
एक कमाल का स्ट्रोक था लॉन्ग ऑफ पर। उसके बाद में लॉन्ग ऑन क्षेत्र में एक्शन रिप्ले 7 लाइव पर क्रीज के बाद गहराई का इस्तेमाल भी करना कृष्णा जानते हैं, लेकिन इस बार फ्रंट फुट पर एक अच्छा स्ट्रोक। फुल टॉस गेंद थी, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। तो पहले ओवर में बेहतरीन स्टार्ट, एंड अच्छा किया, 2 चौके पहले 2 गेंदों पर और आखिरी 2 गेंदों पर छक्के जड़ दिए हैं। कुल मिलाकर 9 विकेट रोहन मड़के के, बहुत ही शानदार गेंदबाजी, एक फाइपर उनके नाम पर और इकोनॉमी 5.3 की है, एवरेज 4.33 का, बेस 3 रन देके 5 विकेट। जो फाइपर की हम बात कर रहे थे वो सुपर से ऊपर वाला प्रदर्शन था। पहला फाइपर पूरा किया था रोहन मड़के ने, रोहन शेलके का दूसरा फाइपर, और उसके बाद में इस प्रतियोगिता में बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए 2 फाइपर पूरे किए हैं रोहन शेलके ने। इस वक्त एक प्रतिभाशाली गेंदबाजी कर रहे हैं। बॉलर के सर के ऊपर से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी, भैया मनियार कर रहे प्रहार, गेंद बॉल रन के बाद रन मिलेंगे 4। इस बार भी हवा में, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी क्या उनके पास कोई मौका है? कोई मौका नहीं है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक, हवाई फायर, गेंद बॉडी के बाद 6 रन। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर तो उसका भी फायदा मिल रहा है। और पॉवर प्ले में पॉवरफुल बल्लेबाजी दोनों बॅटर द्वारा। तालुकास्तरीय जी स्पर्धा झाली होती तिथे निश्चितच आपल्या राजेंद्रदांचंच आयोजन होतं आणि पहिल्या पर्वामध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी केली होती भैयानं। एक असा मॅच जो फसलेला मॅच होता, तिथे देखील या स्पर्धेमध्ये अंडर प्रेशर दबावाला झुगारून केलेली कामगिरी आणि त्या कृष्णाने त्याचं कौतुक केलं होतं। परिणामतः इथे प्लॅन झाला आणि आज या मॅचमध्ये भैया मनियार एक आघाडीचा फलंदाज, बिनीचा फलंदाज म्हणून प्रमोशन दिलेलं आहे आणि त्याचा फायदा मिळतोय। स्कोर 30 बगैर किसी नुकसान के। प्लास्टिक एक कवर पर खिलाड़ी मौजूद है, आसमान की तरफ बहुत ऊपर है, गेंद के नीचे वैसे क्या खिलाड़ी आएंगे देखने वाली बात है। बल्लेबाज का इरादा है पक्का, ये लगा शानदार छक्का और ये छपरा तोड़ छक्का है। को चीरना चाहता हूं, गगनचुंबी सिक्सर। पावर प्ले का यह दूसरा ओवर, कट करना चाहते थे, अच्छी लाइन है, बैक पर लेके गए, स्क्वायर कट करने के लिए मजबूर किया, बीट में बल्लेबाज, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। सफलता का दरवाजा खोलने के लिए मेहनत की चाबी को घुमाना पड़ता है। इस बार टर्न, थोड़ा सा टर्न था, बाउंस था, ये कमाल का स्ट्रोक आप देख सकते हैं। बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर गेंद को पुल किया, इस बार दर्शक दीर्घा में गोल किया, साइड स्क्रीन पर
मिड विकेट पर जो एक स्क्रीन है वहां गेंद चली गई। व्हाट अ बैटिंग, हवाई सफर करती हुई बॉल रन के बाद सिक्सर बी। बीन बात 48, कृष्णा पवार 20 और भैया मनियार 28 पर खेल रहे हैं। इस वक्त नवनाथ 5 मैचेस खेल चुके, 3 विकेट और 87 रन इनके खाते में। बेस की बात जरूर करेंगे, 2 विकेट इन्होंने चटकाय, 23 रन देखील गेंद को ड्राईव्ह किया ऑन साईड पर, लॉंग ऑन पर। आता बघा क्रिकेटचा खेळ आहे, बऱ्याच वेळा आपण आयकॉनकडनं मोठ्या अपेक्षा ठेवतो आणि मग आपला स्थानिक खेळाडू किंवा आयडॉर खेळाडू स्ट्राईक रोटेट करून आयकॉनला देतो, पण आणि सेव्हन्स लाईव्ह कडून भैया मंदिराच्या 2 उत्तुंग षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक। इथे फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज मोठा धक्का लागतोय। भैया मनियार बॅक टू द पॅव्हलियन, 48 या धावसंख्येवरती पहिला धक्का। याच दरम्यान चंद्रकांत शेट्टे यांचं देखील आगमन झालेलं आहे। मुंबई भूषण, जुंदर भूषण असे 2 मोठे पुरस्कार त्यांच्या सिरपेचामध्ये आहेत। टी पकाते खेल ऑफ टाइम के बाहर जा रही थी, इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, लाइन से थोड़ा अलग हो गए और उसके कारण टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, परंतु मैदानावरती तमाम प्रेक्षक भैयासाठी टाळ्यांचा गजर करतात। 7 चेंडूमध्ये 28 धावा त्याने ठोकल्यात। प्रतिस्पर्धी संघाचे आशा आकांक्षांना सुरुंग लावणारी बॅटिंग त्याने केले। कृष्णा 21, भैया मनियार खेळतोय 28 वरती। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 और राजेंद्र शिंदे युवा मंच द्वारा बहुत ही शानदार आयोजन। नंबर 3 पर बैटिंग करने के लिए बल्लेबाज तेजस दिघे इस तरह से बल्लेबाजी कर दे, क्या जरूरत थी ये शॉट खेलने की। बहुत ही खराब शॉट था कि ये विकी मुंडे आए, खराब शॉट था। दूसरी गेंद पर दूसरी सफलता, बल्लेबाज आउट। नवनाथ के लिए सफलता मिली है। वैसे विकी मुंडे बैक टू द पेवेलियन, अपना खाता नहीं खोल पाए। इतना अच्छा प्लेटफॉर्म था तो रिवर्स में खेलने की जरूरत थी। कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, तो भाई ये शॉट आपने क्यों खेला, क्या जरूरत थी। और सामने सबसे बेहतरीन गेंदबाजी कर रहे, दबाव जो है ना वो नवनाथ के ऊपर है ना, एक बार बल्लेबाज के ऊपर। ये ओवर एम्बिशियस शॉट था, रैम शॉट खेला गया, क्लीन बोल्ड बल्लेबाज। विकी मुंडे ने पिछले मैच में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, लेकिन इस मैच में इनका प्रदर्शन अच्छा नहीं रहा। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था, एक अच्छा प्लेटफॉर्म था इनके पास और नवनाथ बहुत कुछ सफलता मिली है। दबाव ये सेलिब्रेशन देखे, नवनाथ को विकेट मिला, विकी मुंडे ने आज अच्छा प्रदर्शन नहीं किया तो खुशी है नवनाथ के लिए। 49 विकेट के नुकसान पर सचिन शिरतार टीम के कप्तान। ऑफ टर्म के बाहर संघर्ष हो रहा है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर 50 रन 2 विकेट के नुकसान पर, जीतने के लिए 70 रनों का टारगेट है। और इंपॉर्टेंट मैच, काफ़ी ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बल्लेबाज भी थोड़ा शफल भी हुए थे, बहुत सारी चीज़ें हैं। और अब चक्कर टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो भी देखना बहुत ज़रूरी। नवनाथ को लग रहा है कि ये मेरी अच्छी गेंद हो सकती है, फिर डिलीवरी हो सकती है, डिसीजन पेंडिंग है। 7 लाइव पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। 28 धावांची शानदार खेळी आज भैयानं साकारली, 2 उत्तुंग षटकार टोटवले आणि 7 रवींद्र शिंदे सीईओ आहेत आणि त्यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आज भैयाला। डिसीजन पेंडिंग आहे। ऑन फील्ड अंपायर ने कहा कि वाइट बॉल, नवनाथ ने चैलेंज किया। टीवी अंपायर राजू डावकर सर, सतीश भालेराव, संतोष भालेराव इस मैदान पर आप देख सकते हैं अंपायरिंग कर रहे हैं।
संदीप बालके सर समन्वय कक्षामध्ये आत्ता चंद्रकांत शेट्टे देखील दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात आणखीन एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पठाण साहब भी पहुंच चुके हैं. दोन वाजून 43 मिनिटं झाले. वेळ अत्यंत महत्त्वाची. खेळ थांबलाय त्याचं कारण आहे टीबी अंपायर काय सिग्नल करतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. 50 रन 2 विकेट के नुकसान पर बहुत ही क्रुशियल मैच है ये. इसके बाद में एक इम्पॉर्टेंट मैच होगा. खासदार सुजय दादा विखे पाटिल युवा मंच बनाम राजे उमाजी नाईक. अभी भी डिसीजन पेंडिंग है. वाइड बॉल, इट्स वाइड बॉल. शाहरुख पठाण, संदीप बाळके आणि त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे. आज 4 समर्थकांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चंद्रकांत शेट्टे यांचा विचार केला तर एक त्यांच्याबद्दल माहिती सांगेन महत्त्वाची आहे. बॅकफुटं गेले, चेंडू कट केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. रन संख्या 51, 2 विकेट के नुकसान पर. अभी फिलहाल ये बहुत ही महत्वपूर्ण तीसरा ओवर प्रगति पर है. बेहतरीन गेंदबाजी नवनाथ द्वारा जो चेंज किया गया था, जो सफल गेंदबाज है उनको मौका दिया गया था. सबसे ज़्यादा विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज पावर प्ले में असफल हुए हैं और उनके ऊपर हमला हुआ. खास करके भैया ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की. 28 रन बनाए. कृष्णा 21 पर खेल रहे हैं. कट करना चाहते थे बीट हुए बल्लेबाज. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 5 गेंदों का खेल हुआ है इस मुकाबले में. धीरे धीरे इस मुकाबले में टीम कमबैक कर रही है. नवनाथ बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. ऑफसाइड पर देखें तो 4 खिलाड़ी दायरे के अंदर, 1 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात. इस बार चतुर के साथ गेंद को खेल दिया स्क्वायरली की तरफ. कलाई का बहुत अच्छा इस्तेमाल और जरूर इस तरह से कहते गेंद को अपनी तरफ आने देते थे, उसके बाद में कलाई का इस्तेमाल करते थे. आखिर गेंद पर सिंगल लिया गया. स्कोर 52, 2 विकेट के नुकसान पर. कृष्णा पवार रखेंगे अपने पास स्ट्राइक. इस मुकाबले की अगर बात करें तो समीकरण है आपके पास और 18 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. तो 2 ओवर तगड़ी टीमें मैदान के अंदर. यशवंत बहुपाचंगे, राहुल राउत 11 और एस एंटरप्राइजेस. 18 गेंदे 18 चेस. समीकरण आपके स्क्रीन पर आएगा. सर्वात जास्त भ्रमण करणारे समालोचक म्हणून चंद्रकांत शेट्टे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सध्या त्यांचा चेहरा पण तोच बोलतोय. सातत्याने प्रवास आहे. डे नाईट स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि अशा वेळेला जेवढे खेळाडू प्रवास करतात. आता आमचा एक मित्र बीडवरून आलेला आहे शाहरुख. प्रत्येकजण यावर्षी सगळ्यांचे काम चांगलं झाले आणि आता थेट मला वाटतं रायगडवरून ही गाडी आलेली आहे. एक बीडवरून, एक उरणवरून आलेली आहे. बाकी आमचे यजमान या ठिकाणी आहेत संदीप बालके साहेब. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पण त्यांनी सुद्धा पुण्यनगरीची वारी केली. तर आज तिकडूनच आली त्यांची पण गाडी. मैदानावरती 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे. 52, 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. तो तगड़ी टीमें मैदान के अंदर. शानदार खेल. अब चक्कर विकेट की तलाश पर रहेंगे गेंदबाज. नवनाथ कमाल का ओवर था. 1 ओवर 4 रन और शानदार गेंदबाज के 2 विकेट चटकाए. अब चक्कर किरण शिर के पहले ओवर में 20 रन महंगे साबित हुए हैं. देखिए पहले ओवर की कहानी. 2 चौके और 2 छक्के आए थे. और सर पर खेल दिया स्क्वायरली की तरफ. खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है. टाइमिंग प्रॉपर नहीं है कृष्णा का. 1 रन लेने का मौका. अब सचिन शिरतार टीम के कप्तान है. एस एंटरप्राइजेस एक बहुत ही तगड़ी टीम है मैदान के अंदर. यशवंत बहुपाचंगे टीम ने भी बहुत ही लाजवाब प्रदर्शन किया है. और दोबारा एक बार फिर जो एनालिसिस है आपको दिखाएंगे. गेंदबाज बहुत बढ़िया गेंदबाज अगर किरण शिर्के, क्योंकि गौरव हमारे साथ है तो बहुत सारे अच्छे अपडेट आपको मिलने वाले. गेंदबाजी करने गेंदबाज किरण शिर्के. टप्पा खाते उछाल था. पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी. किरण शिर्के ने एक विकेट लिया है. खुर मिलाकर कमाल का प्रदर्शन. फाइन लेग पर शानदार कैच और टीम के कप्तान सचिन बैक टू द पेबल एंड गॉन.
बढ़िया लाइन, बहुत अच्छी। ओ माय गॉड, क्या हुआ, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन फिलहाल इस तरह की कहानियां बनती है। जब प्रेशर बन रहा था, विकेट भी आ गया, वो सारी चीजें बहुत अच्छी थी। उसी वक्त जब बॉल टू बॉल मैच है ना, तो वो चौका जो है ना बिल्कुल कांटे की तरह चुभने वाला है किरण शेर के करीब। गेंद में कोई खराबी नहीं थी, बहुत शानदार गेंद थी। सदी भी गेंदबाजी बिल्कुल कर रहे हैं। पहले ओवर में महंगे समझे, लेकिन इस ओवर में लाजवाब गेंद, बाकी का 7 बल्लेबाज को मिला। भाई चौहान गेंद को ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। स्टंप के अंदर गेंदबाजी है किरण शेर के द्वारा। स्कोर इसी के साथ 58 पर पहुंच चुका, 58 रन 3 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार खेल, 14 गेंदे 12 रनों की जरूरत। गौरव, इतना बेशकीमती समय हमें देने के लिए बहुत धन्यवाद, थैंक यू सो मच। अभी ये मेरे हिसाब से आने वाली 3-4 गेंदे या 5-6 गेंदे आप हमारे साथ रहेंगे तो बेहतर हो जाएगा। 14 गेंदे 12 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। सेंसिबल कृष्णा पवार, हमेशा आपने देखा है कि वो बड़े स्ट्रोक के लिए जाते हैं और आक्रामक बल्लेबाज, अटैकिंग क्रिकेट कहते हैं, लेकिन आज टीम की जरूरत को समझते हुए विकेट कीपर खड़े हैं। आइकॉन खिलाड़ी है और किरण शेरके का ये ओवर बेहतर है। चौका जरूर आया, लेकिन उसमें मेरे हिसाब से उनकी कोई गलती नहीं थी। 59 3 विकेट के नुकसान पर। महेश चौहान 5, कृष्णा पवार 24। एच एंटरप्राइजेस कंट्रोल के साथ ऑन साइड पर खेल दिया। अच्छा स्ट्रोक है, स्कोर लेग पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका। पिछले मैच में महेश चौहान ने धुआंधार बल्लेबाजी की थी, धूम मचाई थी। 12 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है। बीच मैदान पर 2 तरीके होते हैं अपनी मंजिल की तरफ जाने के लिए। सेवाग स्टाइल, आप कम बॉल में मैच समाप्त करना है, या तो धोनी स्टाइल, मैच को करीब लेके समाप्त करना है। आपके ऊपर, आपको क्या करना है। 12 गेंदों में 10 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। ये सभी करण आपके स्क्रीन पर। कसम, कलम और कदम हमेशा सोच समझकर उठाना बहुत जरूरी है। मेरे हिसाब से नवनाथ को पावर प्ले में गेंदबाजी करनी थी और टैलेंटेड गेंदबाज आपके पास है। युवा खिलाड़ी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन इस वक्त अनुभव की जरूरत थी। बैकफुट पर इंतजार किया गेंद का और खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट बाउंड्री की तरफ खेल दिया। गेंद रुक गई है। आउट प्ले थोड़ा सा धीमा है। आता तिथे काय झाले सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगतो, कारण छबेला रात्रभर हलकासा जो पाऊस पडला होता, त्यानंतर ते कव्हर होतं, ते कव्हर आणि तिथलं जे पाणी ते बरोबर त्या ठिकाणी पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल नहीं झाला। 62 पर 3, 11 गेंदों में 8 चाहिए। महेश चौहान 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर खेलना चाहते थे, फिलहाल गेंद बल्ले के ऊपर नहीं है। और अंपायर क्या नहीं, इस बार बल्ला नहीं लगा। बिल्कुल अंपायर ने हमारी तरफ देखा, मुस्कुराहटे चेहरे पर लेग बाय का इशारा किया गया। तीनों अंपायर बेहतरीन काम कर रहे हैं इस वक्त। कमाल का ये मैच। 10 गेंदों में 7 चाहिए मुकाबला जीतने के लिए। कृष्ण पवार 24 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, बहुत ऊपर चली गई है। going and gone. Beautiful shot played by Krishna. Magnificent stroke. में गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। गेम चेंजर कृष्ण पवार। आईपीएल फॉर्मेट है तो फर्स्ट क्वालिफायर, उसके बाद में एलिमिनेटर, सेकंड क्वालिफायर, ये फॉर्म्युला रहेगा। अब चक्कर मॅन ऑफ द मॅच का अवॉर्ड हम देने वाले हैं। मी विनंती करेन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सामना साई बालाजी लोणी, विरामोरिया देशमुख सुस्ती कंस्ट्रक्शन, त्याचबरोबर खासदार सुजयदादा विखे पाटील आणि राजे उमाजी नाईक। टॉस झालेलं आहे, वातावरण तुम्ही बघताय, हे सगळं लक्षात घेता
आपण लाईनमध्ये मैदानावरती यायचं आहे लाईनमधून मैदानावरती यायचं प्लीज आपल्याला